हेलो गाइस एंड वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल। क्योंकि ये ब्लॉग मेरे चैनल से भी अपलोड होगा और इसके भी। सो अभी हमने ब्लॉग स्टार्ट किया है क्योंकि कल आ रहे हैं दीदी और जीजू एंड ये क्या था ये तो क्या खा लिया हेल्पफुलनेस पे डालती है, ऐसे ऐसे हेल्दी स्नैकिंग करना चाहिए ऐसे वैसे। और ये बोलना था ये कट हो जाएगा। नहीं ये जाएगा ब्लॉग में, मेरे ब्लॉग में जाएगा, तेरे नहीं जाएगा, कट होके जाएगा। तो अभी आज मतलब आज है दीदी का बर्थडे, तो वो कल आने वाली है दीदी और जीजू। सो हमने डिसाइड किया कि उसके लिए हम ट्रफल वाला केक बनाएंगे। सो अभी हम दोनों बाहर गए थे सब सामान वगैरह लेने के लिए, तो मैं दिखाती हूँ हमने क्या क्या लेकर आए हैं। मैं बताती हूँ। पहले खा लो तुम फिर बता। चॉकलेट ट्रफल के लिए मीन्स गनाश बनाने के लिए ये डार्क कंपाउंड, उसके बाद ये टॉपर लाया हमने बर्थडे वाला, ये कोको पाउडर, ये हमारी इधर ऐसी मिलती है। उसके बाद ये थोड़े से पाइपिंग बैग लेके आए हैं और इसमें है स्प्रिंकलर्स, जो भी गोल्डन बॉल्स रहते हैं ना ऊपर डालने वाले वो, और बाकी सामान अब हमारा आ रहा है। देखते हैं फिर। हेलो गाइस, सो हमने सोचा हम आज ड्रेस बना के रखते हैं, सो कल आइसिंग देने के लिए इजी होगा। हाँ, तो इन गुड टर्म इट्स अ चॉकलेट स्पॉन्ज। तो आज हम लोग चॉकलेट स्पॉन्ज बनाएंगे, उसके लिए हम लोग ले रहे हैं यहाँ पे 1 कप मैदा। कितने सालों बाद ये केक कैसे बनाएंगे? 2 सालों बाद 2 सालों बाद नहीं 2 साल बाद 2 सालों बाद। वाह। यस। उसके बाद हम लोग लेंगे 1/4 कप कोको पाउडर। तो वेट इंग्रेडिएंट्स में पहले जाएगा आधा कप दही, उसके बाद जाएगा आधा कप तेल, उसके बाद उसमें जाएगी ये पाउडर शुगर 1 कप। ये बोलिए खट्टा नहीं है शायद। हाँ, तो स्मेल आ रही है उसकी। खट्टा हो गया तो ठीक हो गया, तो हो गया। मेरे को लेना गो, इसको देख लो पहले। हाँ तो मुझे इसको करेंगे अच्छे से मिक्स। तो मिक्स करके लिया है, उसमें जाएगा थोड़ा सा मिल्क, बस इतना सा। हमारे फ्लैट में इधर घर से कोई बनाता नहीं है तो इधर नहीं रखा है, तो सब उधर निकले थे। हेलो गाइस, गुड मॉर्निंग। और मैं अभी उठी हूँ और मेरी बहन देखो सुबह सुबह काम पे भी लग गई। हेलो बहन, गुड जॉब, मेरे हिस्से का भी काम कर रही है ये गाइस। सो गाइस हमने इसको 2 लेयर में कट कर लिया है और अभी हमारा गनाश रेडी है एंड अभी हम इसको अच्छे से आइसिंग करेंगे। The next day. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज मी ठरवलं की मी मराठीमध्ये ब्लॉग करेल। अर्धा ब्लॉग मी हिंदीमध्ये केला आहे, बट आज गुढीपाडवा आहे तर मी असा विचार केला की मराठीमध्ये ब्लॉग केला पाहिजे। सो जसं की तुम्हाला माहीत आहे की मी सांगितलं होतं की दीदी आणि जीजू येणार आहेत, सो ते आलेले आहेत। आणि काल मी ब्लॉग करायचं विसरून गेले कारण की सवय नाही आहे ब्लॉग करण्याची। सो हे आहेत माझे जीजू। आणि आता आम्ही नाश्ता केला आणि आता थोड्याच वेळात आज माझ्या मम्मीने खूप काही बनवलं आहे दीदी जीजूसाठी। मी तुम्हाला ते पण दाखवेल आज काय काय आहे आमच्या घरी। आमरस स्पेशल बनवला आहे आज गुढीपाडव्याचा। अँड मी आज माझ्या सासूरवाडीला आलो आहे गुढीपाडव्यानिमित्त आणि माझा पाहुणचार कसा करतायत हे बघूया आपण आता। काय काय बनवलंय, काय नक्की झालेला आहे। कालचा केक कसा बनला होता? कालचा केक अंजलीने खूप सुंदर बनवला होता, म्हणजे 5 स्टार मध्ये जसा केक खातो आपण त्याही पेक्षा सुंदर असा केक काल बनवलेला होता तिच्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त। येस। तर खूपच मजा आली आणि आता मी खूपच एक्साइटेड आहे आज काय काय बनवणार आहे। मला असं कळलंय की आमरस बनतोय, सो लेट्स सी हाऊ इट गोज। येस। लोकांना असं वाटतं की मला बनवता येत नाही,
म्हणजे कुकिंग नाही जमत मला, बट मला पोळी बनवता येते. हो ना मम्मी? हो येते. मी खूप सुंदर येते. मला स्वयंपाक येतो का? खूप सुंदर बनवते. खरं सांगते का खोटं सांगते? खरंच. मी बनवते बघा, चपाती बनवते मी. माझी पोळी फुटली आहे. मला येते बनवता म्हणजे. Yay! So hello Jiju. Hi. So now we are playing Uno cards. Yes. How to win it. Yeah. Next. येस, हम लोग अभी उनो खेले अँड आजचं जेवण कसं झालं होतं? आजचं जेवण खूपच सुंदर झालं होतं. खास करून आमरस मला खूप जास्त आवडला. आमरससाठी व्हेरी इट वॉज डिलिशियस. इट वॉज व्हेरी नाईस. ओके. थँक यू सो मच फॉर दॅट. इसमें क्या थैंक यू? और ये दोनों वाजले 4. सो आम्ही डिसाईड केलं की आपण आज भेळ बनवूया. सो मी आणि मम्मी आता भेळ बनवतोय. मम्मीला सांगितलं होतं मी भेळ बनवेल आणि मम्मीने आधीच भेळ बनवून टाकली आणि मला म्हणते आता टेस्ट कर कशी झाली आहे. कोथिंबीर टाक म्हणते मला. वा, काय बोलू मी आता. भेळ रेडी आहे गाईज. जिजू अरे थँक्यू. कशी झाली आहे जिजू भेळ? म्हणजे खूप मस्त झालेलं आहे आणि एकूणच सगळा पाहुणचार मला खूप आवडलेला आहे. तुम्हाला असं मजा वाटतंय- येते का? असं वाटतं सासवड्या सोडून जाऊच नाही. मस्त बसायला खायला पहिलं एन्जॉय कर. पण काय आता जावं लागेल. येस. बाय. हॅलो अगेन. तर मी झोपून गेले होते दुपारी कारण की मी खूप थकले होते आणि मी तर सकाळपासून ऑलरेडी रेडी आहे. तर बाकीचे सगळे आता रेडी होतात. सो आम्ही आज मंदिरात चाललो आहे बाहेर कारण की घरी खूपच बोर झालं होतं. लोक खूप टाईम लावतात रेडी व्हायला. मी तुम्हाला दाखवते. गाईज किती वेळची आवरती अजून होत नाही यायचं. अरे आज मराठीत लावली ना तुमचा. हो. तुझं आवरलं का दीदी? ओके. 6 वाजले आणि आता आम्ही गावातल्या महादेव मंदिरात जाणार आहे. जरा गुढीपाडव्याच्या दिवशी जरा देवाचे आशीर्वाद घ्यायला. तर भेटूया आता महादेव मंदिरात. येस. आता आहे मी स्वतःचा ब्लॉग सुरू केला आहे. हा, मी आता स्वतःचा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही दर्शनही घेतलेले आहेत आणि हे बघा कसे बसलेत सगळे. नुसतं हाय करा तुम्ही, काही बोलू नका माझ्या ब्लॉग मध्ये. आम्ही इकडे महादेवाच्या मंदिरात आलो आहे आणि खूप छान वाटतं. तिथे अशी सगळी शांत शेती आहे दूरपर्यंत पसरलेली. एकदम मोठं वडाचं झाड आहे आणि एकदम शांत संध्याकाळ. जिजूला मराठी खूप चांगली येते, मला येत नाही. आम्हाला तिघी नाही खूप म्हणजे येत नाही मराठी. जिजू एकदम प्रॉपर. जिजूचं पण इंस्टाग्रामवर अकाउंट आहे जिंदगी एक कविता, त्याला नक्की फॉलो करा. आणि यूट्यूब चॅनल पण आहे, त्याला पण नक्की सबस्क्राईब करा. सो फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता मी किती थकले. खूप जास्त थकले मी आज. अँड आता आय थिंक पप्पा पार्सल आणायला गेलेत बाहेर. सो बघूयात आज डिनरमध्ये काय स्पेशल आहे. अँड मे बी दीदी जिजू उद्या जाणार आहेत. सो बघू आज काय काय होतं आहे. स्टे ट्यून्ड. सो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. सो आज आमच्या घरी जिजूंची फेवरेट उंबर हांडी आणि भाकरी बनवली आहे. आणि नगर बीड साईडला खूप फेमस आहे ही भाजी उंबर हांडी. सो तुम्ही नक्की ट्राय करा. इकडे आल्यावर हे दाखव त्यांना.
अच्छा हे असं असतं. उंबरहळणी हे त्याला उंबर. पुण्याच्या साईडला पुणेरी बेंगण पण म्हणतात. ओके. येस. ही भाकरी, असं पूर्ण कांदा. चिरून याच्यामध्ये भाजी टाकायची आणि ओके. मस्त लिंबू पिळायचा वरून. आणि कशी लागते जिजूंची फेवरेट मी आहे. कधीच नव्हती खाल्ली. मी पहिल्यांदा नगर साईडला आलो तेव्हा मी ट्राय केली आणि दिस हॅज बिकम माय फेवरेट. ओके. सो नाईस, इट्स डिलिशियस. ही आमच्या जिजूंची बायको. हा ये थोडं. ओ ओ माय गॉड. ठीक आहे बाय. हा आता आमचं डिनर झालेलं आहे आणि आता आम्ही खातोय आईस्क्रीम. मी खाते ही फ्रॉस्टेड, दीदी खाती आहे कर्नाटो, जिजू खातात बटरस्कॉच, ही खाती आहे रस्पेरी आणि याला आम्ही देणार आहेत थोडीशी लास्टला.